नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 झालेली आहे आणि नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्याचा अंतिम निकाल 2024 च्या परीक्षेचा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। त्यानंतर राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी आहे 2025 ची ती झालेली आहे आणि आता मुख्य परीक्षा जी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी की आपली पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह असणारी परीक्षा जी की काही दिवसांनी होणार आहे। म्हणजे त्यानंतर आता आपल्याला हा जो व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 बद्दल बोलणार आहोत। त्यासोबतच कंबाईनची पूर्व परीक्षा असेल 2026 ची गट ब ची किंवा कंबाईनची गट क ची पूर्व परीक्षा असेल, पण आता आपण या व्हिडिओमध्ये फोकस करत आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 वरती। ठीक आहे, सो आता ही जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे 2026 ला, तर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 31 मे 2026 ला जसं आयोगाने आपल्याला तारीख दिलेली आहे तर ती आहे 31 मे 2026 आणि त्यासाठी जे राहिलेले दिवस आहेत परीक्षेसाठी तर ते जवळजवळ 140 प्लस दिवस आपल्याकडे आहेत। 145 दिवस आहेत आजपासून जर विचार केला तर, किंवा 140 दिवस आपण समजू जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा। आणि त्या पूर्व परीक्षेसाठी म्हणजे जे काही टेक्निकल मध्ये विद्यार्थी असतील, काही नॉन टेक्निकलचे विद्यार्थी म्हणजे आपण सगळे जे आपण कंबाईनचा सरळ सरळ अभ्यास करतो असे सगळे विद्यार्थी, त्यासोबतच जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या मुख्य परीक्षा वेगळ्या आहेत, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आजचं हे स्ट्रॅटेजी लेक्चर आपण 2026 साठी घेऊन आलेलो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण गेल्या वर्षीचा पेपर असेल 2025 चा आणि 2024 चा पूर्व परीक्षेचा राज्यसेवेचा पेपर, तर ते दोन पेपर आपण थोडेसे बघून घेणार आहोत आणि आपल्याला काय काय करायचं आहे आणि कुठल्या कुठल्या घटकांवर आपल्याला भर द्यायचा आहे। सो याच्यामध्ये आणि जो तुम्ही थंबनेल बघितलेला आहे सगळ्यांनी की आपल्याला 120 प्लस मार्क कसे काढता येतील, हमखास 120 प्लस मार्क आपल्याला कशा पद्धतीने काढता येतील, सो त्याच्यासाठीचं म्हणून आजचं हे लेक्चर आहे। हे ॲनालिसिस आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं की किती आपले राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2025 ला जे काही PYQ आलेले होते त्या PYQ बद्दल आपण बोललेलो होतो। सो त्याच्याबद्दल आपण थोडंसं इथं थोडं डिस्कस करूया की हे जे काही 100 प्रश्न आहेत या 100 प्रश्नांमध्ये आपल्याला किती प्रश्न पाहिजे जे की ॲक्युरेट आपले बरोबर आले पाहिजेत। तर आपल्याला जवळजवळ किती प्रश्न हवे असतात, तर आपल्याला जवळजवळ 70 प्रश्न जे आहेत ते 70 प्रश्न आपल्याला बरोबर असायला पाहिजेत। जवळजवळ 68 पर्यंत 66 पर्यंत आपल्याला 100% ॲक्युरेट प्रश्न जे आहेत ते ॲक्युरेट प्रश्न आपल्याला बरोबर आणावे लागतील। आता जे काही नवीन विद्यार्थी आहेत किंवा जुने विद्यार्थी आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विषय कोणकोणते आहेत, तर आपल्याला याच्यामध्ये जे आहे तर ती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार करतोय। सो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस पॉलिटी जो आहे हा पॉलिटी असणार आहे आपल्याला, त्यासोबतच हिस्ट्री आहे, हिस्ट्री असणार आहे आपल्याला, त्याच्यासोबतच एक मिनिट हे मी थोडंसं खोडून घेते आणि आपण पूर्ण डिटेल त्याच्यावरती बोलू। त्यानंतर पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, त्यानंतर जिओग्राफी आहे, तर त्या जिओग्राफीचा भाग हिस्ट्रीचा भाग कसा थोडासा वेगळा आहे, त्यानंतर सायन्सचा भाग आहे, या सायन्सवरती आपण बोलूया, त्यानंतर इकॉनॉमिक्सचा भाग आहे आणि इकॉनॉमिक्स आणि काय राहिलं आपलं करंटचा भाग राहिलेला आहे। सो सगळ्यात इथून करंटवरून मी स्टार्ट करते की करंट अफेअर्स जे आहे या करंट अफेअर्सला आपल्याला कोणकोणत्या घटकांवर भर द्यायचा आहे, तर सेम 2025 आहे आणि 2026 च्या मे महिन्यात ही परीक्षा होती, म्हणजे एप्रिल पर्यंत, म्हणजे मार्च किंवा एप्रिल पर्यंत जेवढं करंट अफेअर्स आपल्या हातामध्ये असेल तर तेवढं आपल्याला करायचं आहे। आणि जर पॉसिबल असेल तर 2024 च्या ज्यांना पॉसिबल आहे त्यांच्यासाठी म्हणते, जे नवीन विद्यार्थी नाही आहेत, ज्यांनी ऑलरेडी पूर्व परीक्षा दिलेल्या आहेत, 2-3 अटेम्प्ट ज्यांचे झालेले आहेत आणि जे आता परत पूर्व परीक्षा देत आहेत, सो त्यांच्यासाठी म्हणून ते मागच्या म्हणजे 2024 च्या सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते करंट अफेअर्स करतील। कधीपासून, तर मी सांगेन सप्टेंबर 2024 पासून तर ते आपण करणार आहोत मार्च 2026 पर्यंत। ओके, सो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ते 4 महिने, त्याच्यानंतर मध्ये किती महिने आहेत, 12 महिने, सो ते 16 महिने झाले आणि हे 3 महिने झाले। सो असे 19 महिन्यांचं आपल्याला करंट अफेअर्स प्रॉपर करावं लागेल जर आपण आता जी करंटची थोडीशी जी काठिण्य पातळी जी आहे ती वाढवलेली आपल्याला जी आयोगाने दिसते। सो त्यासाठी म्हणून आपण सप्टेंबर 24 पासून मार्च 26 पर्यंतचं करंट अफेअर जे आहे हे आपल्याला करावंच लागणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच आपली कंबाईनची पूर्व परीक्षा असेल। सो सेम करंट अफेअर्स आपण त्या परीक्षेसाठी सुद्धा म्हणजे गट ब ची, आता बघा हे जे तुम्ही करंट अफेअर्स करणार आहात म्हणजे सप्टेंबर 24 पासून मार्च 26 पर्यंत, तर ते कोणकोणत्या परीक्षांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युजफुल आहे, तर ती राज्यसेवा 2026 आहेच,
त्यासोबतच कंबाईनची 26ची पूर्व परीक्षा आहे जी की 14 जूनला होणार आहे. जे विद्यार्थी कंबाईनची मुख्य परीक्षा देतील जे की मे महिन्यामध्ये होणार आहे तिच्यासाठी असेल. गट क ची मुख्य परीक्षा जे विद्यार्थी देतील 2025 ची आत्ताची, त्यानंतर गट क ची पूर्व परीक्षा जे देतील 2026 ची, गट ब ची मुख्य परीक्षा जे देतील आता 2025 ची ती, अशा 5 परीक्षांसाठी 26च्या पूर्व परीक्षा आणि 2/25च्या मुख्य परीक्षा अशा 5 परीक्षांसाठीचं जेवढं काही करंट अफेअर्स आहे हे सेम असणार आहे. कारण प्रत्येक परीक्षेचा कालावधी जो आहे हा कालावधी सारखाच आयोगाने घेतलेला आहे. ओके, फक्त 26च्या परीक्षांमध्ये नवीन करंट अफेअर्सवर जास्त भर असेल, 25च्या परीक्षांमध्ये जुन्या करंट अफेअर्सवर थोडासा जास्त भर असेल. इतकं आपल्याला सगळंच व्यवस्थित करायचं आहे. इकॉनॉमिक्सचा जर आपण विचार केला तर इकॉनॉमिक्सचा आपल्याला माहिती आहे की एलपीजीचा घटक असेल, त्यानंतर शाश्वत विकासा घटक असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे अहवाल आहेत, त्या वेगवेगळ्या अहवालांवर येणारे वेगवेगळे निर्देशकांवर येणारे जे काही प्रश्न आहेत, त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी आहे, त्यानंतर लोकसंख्या हा घटक आहे, राष्ट्रीय उत्पन्न हा घटक आहे. हे जे महत्त्वाचे घटक आहेत, आरबीआय असेल, सार्वजनिक वित्त असेल, कर संरचना असेल, याच्यावरचा एक एक प्रश्न आपण कन्सिडर करून चालूया. असा 5 महत्त्वाचे घटक आहेत, ज्या 5 महत्त्वाच्या घटकांवरती आयोगाने आपल्याला नेहमी इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारलेले दिसतात. मग त्याच्यामध्ये तुमची चलनवाढ जी आहे, या चलनवाढीची मागणीजन्य बाजू कुठली आहे, पुरवठाजन्य बाजू कुठली आहे, एलपीजी हा जो मुख्य आर्थिक सुधारणांचा घटक आहे, मग त्याच्यातला मॅक्रो इकॉनॉमिक घटक कुठला, त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे आपला स्टॅबिलायझेशन सॅप जो प्रोग्राम आहे तर तो कुठला आहे, एलपीजी मध्ये अजून डब्ल्यूटीओ आहे, या डब्ल्यूटीओचे वेगवेगळे जे काही करार आहेत पुढे जाऊन झालेले, त्याच्यानंतर आयएमएफ असेल, आयबीआरडी असेल, डब्ल्यूटीओ आहे आणि डब्ल्यूटीओचे महत्त्वाचे सगळे करार, या सगळ्यांवर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. दारिद्र्य, बेरोजगारी, विकासाचे निर्देशांक आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये येतो समावेशन. आणि हा जो समावेशन हा जो घटक आहे, हा समावेशन हा घटक फार जास्त मोठा आहे. आपल्याला जितका आपल्या पुस्तकांमध्ये दिसतो त्याच्यापेक्षा तो खूप जास्त मोठा आहे. का मोठा आहे? कारण या समावेशन हा जो घटक आहे, या समावेशन या घटकामध्ये आयोग जो सरकार जे आहे, हे सरकार ज्या काही वेगवेगळ्या योजना आणतं, मग त्या दारिद्र्याच्या योजना असतील, त्याच्यानंतर गरिबांसाठीच्या अन्नाच्या योजना असतील, अजून काय आपण म्हणतो हेल्थच्या रिलेटेड ज्या काही योजना आहेत त्या योजना असतील, शिक्षणाच्या योजना असतील, त्याच्यानंतर वित्तीय समावेशन आहे. या वित्तीय समावेशनामध्ये मग आपली जनधन सारखी योजना असेल, उज्ज्वला सारखी योजना असेल, सबसिडीची योजना असेल, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजनांचा प्रश्न, या सगळ्या योजनांवरचे प्रश्न असतील, तर हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला या समावेशन या घटकामध्ये विचारले जातात आणि त्यामुळे समावेशन या घटकाचा स्कोप जो आहे हा फार जास्त मोठा होतो. पंचवार्षिक योजना असतील, लोकसंख्या असेल, त्याच्यानंतर जे काही व्यापाराविषयक जे काही महत्त्वाचे सिद्धांत असतील तर त्याच्यावरती ते काही येणारे प्रश्न. हा झाला आपला इकॉनॉमिक्सचा भाग. सायन्सचा भाग जो रुटीन भाग आहे त्याच्यापेक्षा 11वी-12वीचं जे सायन्स आहे त्याच्यावर आयोगाने आपल्याला जास्त फोकस केलेला दिसतो. मग त्याच्यामध्ये वनस्पती असतील, वनस्पतींचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं पोषण जे आता महत्त्वाचं झालेलं आहे, वनस्पतींचे आजार, माणसाचे आजार, मग त्याच्यात विषाणूजन्य, जीवाणूजन्य, कवकजन्य, बुरशीजन्य आदी जीवांमुळे होणारे आजार, हे सगळे आजार असतील, सगळ्या वेगवेगळ्या संस्था असतील, त्याच्यामध्ये अणू असेल, आवर्त सारणी असेल, त्याच्यानंतर जे अणूच्या वेगवेगळ्या काय म्हणूया आपण त्याला आवर्त सारणी आणि अणूचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते सगळे सिद्धांत, त्याच्यानंतर खनिज आहे, त्या खनिजांची मग त्यांची धातुकं असतील वेगवेगळी, त्या धातुकांपासून वेगवेगळी बनणारं जी काही मटेरियल्स बनतात त्याचा आपला दैनंदिन जीवनामध्ये होणारा वापर असेल, तर याच्यावर आयोगाने आपल्याला प्रश्न जास्त विचारलेले दिसतात. ध्वनी असेल, प्रकाश असेल, त्याचे जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय बसतं याच्यामध्ये, तर क्वांटम जो आहे, क्वांटम फिजिक्स जे आपण म्हणतो, तर त्याच्या जे काही महत्त्वाचे छोटे छोटे सिद्धांत आहेत, ज्याच्यामध्ये हायझेनबर्गचा सिद्धांत असेल त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, आर्किमिडीज असेल त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, फोटॉन्स आहेत त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर अणू आणि अणूची जी संरचना आहे, अणू आणि अणूची जी व्हॅलेन्सी आहे, संयुज आहे, आणि त्याच्यामधून निर्माण होणारे जे काही वेगवेगळे बॉन्ड निर्माण होतात अणूमध्ये, म्हणजे तुमच्या एका मूलद्रव्यामध्ये निर्माण होणारे जे काही वेगवेगळे बॉन्ड आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचा सिग्मा बॉन्ड असेल, पाय बॉन्ड असेल, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यासोबतच ज्या काही वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया आहेत, मग त्याच्यामध्ये अपघटनाच्या अभिक्रिया कुठल्या आहेत, विस्थापन होणाऱ्या रिप्लेसमेंट होणाऱ्या ज्या काही अभिक्रिया आहेत त्या अभिक्रिया कुठल्या आहेत, रेडॉक्स रिॲक्शन कुठल्या आहेत, ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन कुठल्या आहेत, या सगळ्यावर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात जेव्हा आपण सायन्सचा राज्यसेवेचा विचार करतो. त्यानंतर आहे भूगोल. मग भूगोलामध्ये आयोगाने आपल्याला जगाच्या भूगोलावर आणि भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न आपण जेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षेला येतो तेव्हा आपल्याला जास्त दिसतात. मग जगाच्या भूगोलाचा जेव्हा आपण विचार करतो, जगाच्या भूगोलामध्ये मग आयोगाने आपल्याला
वारे असतील, आवर्त असतील, प्रत्यावर्त असतील, जगामध्ये असलेली पठारं असतील, जगामध्ये असलेली मैदानं असतील, जगामध्ये असलेले डोंगर रांगा असतील, जगामध्ये असलेल्या महत्त्वाच्या नद्या असतील, त्या महत्त्वाच्या नद्यांच्या काठांवरती वसलेली शहरं असतील, त्याच्यानंतर मग इकडे पूर्वीय वारे असतील, पश्चिमी वारे असतील, उत्तर ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव आहे, आणि मग सगळा प्राकृतिक विभाग आणि त्या प्राकृतिक विभागांवर येणारे वेगवेगळे प्रश्न. त्याच्यानंतर हे सगळे प्रश्न. त्याच्यानंतर वेगवेगळी महासागर असतील, वेगवेगळे गर्ते असतील, वेगवेगळ्या महासागरांमध्ये निर्माण होणारे जे काही शीत पाण्याचे प्रवाह आहेत, जे काही उष्ण पाण्याचे प्रवाह आहेत, त्याच्यावर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आपण भारताच्या भूगोलामध्ये येतो तर भारताच्या भूगोलावर आयोगाने, जर तुम्हाला नीट कळालं तर आयोगाने आपल्याला जे आहे तर हे जे प्रश्न आहेत जेव्हा आपण भारताच्या भूगोलाचा विचार करतो तर थोडेसे स्पेसिफिक झालेले दिसतात. मग त्याच्यामध्ये भारतातली खनिज संपत्ती आहे तर ती आयोगाची फेवरेट आहे. भारतातली जी काही महत्त्वाची स्थळं आहेत आणि ती स्थळं कोणकोणत्या राज्यामध्ये आहेत त्याच्यावर आयोगाने आपल्याला जास्त प्रश्न विचारलेत. भारतातली वनं आहेत तर ती वनं कुठल्या कुठल्या याच्या ठिकाणी कुठली कुठली अभयारण्य आहेत याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर मग जी खनिजं आहेत आणि ती कोणकोणत्या राज्यामध्ये सापडतात, ज्या वेगवेगळ्या स्थलांतरित शेती आहेत, वेगवेगळ्या स्थलांतरित शेतीचे प्रकार जे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये सापडतात, स्थलांतरित शेती आणि तिच्या जगामध्ये असणारी नावं, त्याच्यावर आयोगाने प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. लोकसंख्येवरती सगळ्यात जास्त घनता असलेला देश मोनॅको आयोगाचा विचारून झालेला आहे. व्हॅटिकन सिटी आहे, प्रश्न विचारून झालेला आहे आयोगाचा. मग अशा सगळ्या भागांवरती आयोगाने आपल्याला भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि मग महाराष्ट्राच्या भूगोलावर जर प्रश्न आला तर ते आपले कॉमन प्रश्न आहेत जे की बऱ्याच वेळा आयोगाने आपल्याला विचारून झालेले आहेत. अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न दिसतात. त्यानंतर मग जाऊया आपण पॉलिटीकडे. मग पॉलिटी आपल्याला जो आपला कन्व्हेन्शनल जो पॉलिटी आहे, जो की आयोगाने सरळ आपल्याला नेहमी विचारलेला भाग आहे, त्याच्यावर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले दिसतात. मात्र जर आत्ताचा आपण कंबाईनचा पेपर बघितला तर त्याच्यात आपल्याला असं दिसतं की आयोगाने पॉलिटीचा पॅटर्न काय केला, थोडासा अजून लेंदी बनवला. लेंदी बनवला म्हणजे काय, एक सरळ प्रश्न विचारला आणि खाली 4 आर्टिकल दिले असं नाही केलं. तर एकाच प्रश्नामध्ये 4 वाक्य दिलेत आणि 4 वाक्यांमध्ये वेगवेगळ्या आर्टिकलवर आयोगाने प्रश्न विचारलेत. जे कधी विचारलेले नाहीयेत अशा आर्टिकलवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मात्र जर तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही पीवायक्यूचा अनालिसिस केलेला असेल तर त्या 4 ऑप्शन मधून तुमचे 3 ऑप्शन आरामात तुम्हाला इलिमिनेट करता येतात जर तुम्ही भरपूर सारे पीवायक्यूची प्रॅक्टिस केलेली असेल तर. सो हा झाला आपला पॉलिटी. मग पॉलिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे केंद्र राज्य संबंध आहे, हा आयोगाचा फेवरेट भाग आहे. सरकारी आयोग असेल, त्याच्यानंतर पंची आयोग असेल, त्याच्यानंतर सरकारी आयोग झाला. त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या पंचायत राजच्या समित्या आहेत त्या पंचायत राजच्या समित्यांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. त्याच्यानंतर ज्या आणीबाणी आहे, आणीबाणीवर प्रश्न विचारलेले आहेत. संसद आहे, या संसदेच्या चॅप्टरवर आणि संसदेमध्ये असलेले वेगवेगळे जे काही प्रस्ताव आहेत, संसदेमध्ये असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या कमिट्या आहेत याच्यावर आयोगाने प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. हिस्ट्री आपण जर गेलो तर हिस्ट्रीचे पुन्हा जसं जॉग्राफीचे 3 भाग पडतात, एक आहे जग, दुसरा आहे भारत आणि तिसरा आहे महाराष्ट्र. तशाच पद्धतीने आपण जेव्हा आपण इतिहासाचा विचार करतो तेव्हा आपल्याला 3 भाग दिसतात. एक आहे तुमचा मिडिएवल हिस्ट्री, एक आहे तुमचा कोणता एन्शियंट हिस्ट्री आणि एक आहे तुमचा मॉडर्न हिस्ट्री. ओके, सो जो की आपण सर्रास आपण अभ्यास त्याचा करतो. एन्शियंट मध्ये तुम्हाला हडप्पाकालीन भाग असेल, मौर्य आहे, मौर्य साम्राज्य असेल, असे जे वेगवेगळे साम्राज्य आहेत त्याच्यावरती आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि मिडिएवल म्हटलं मग दिल्ली सल्तनत आहे, मुघल सल्तनत असेल किंवा मुघलांचा जो काही पिरियड आहे तो सगळा पिरियड असेल, अकबर असेल त्याच्यामधला. सो त्याच्यावरती आयोगाने आपल्याला भरपूर सारे प्रश्न जे आहेत हे विचारलेले दिसतात मिडिएवलमध्ये, एन्शियंटमध्ये आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. हा सगळा झाला ओव्हरव्ह्यू की आपल्याला पेपरमध्ये या सगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. आता आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर मी 2017 पासून 2025 पर्यंत राज्यसेवेला जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर ते महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत की जे तुम्हाला आधी वाचायचे, आधी ते तुमचे आधी कन्फर्म करायचे, पाठ करायचे, परफेक्ट करायचे आणि मग तुम्हाला इतर घटकांवरती जायचं आहे. आता मला काय घ्यायचं आहे तर हा जो पेपर आहे हा पेपर आपण घेतलेला आहे 2025चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर. ओके, सो हा जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे याच्यात आपल्याला हमखास 120 मार्क कसे काढता येतील सो त्याच्याबद्दल आपण बोलू. आपल्याला माहिती झालं की काय 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 येणार आहे आणि हे आपण करणार आहोत, हे तर आपण परफेक्ट करणारच आहोत. पण त्याच्यासोबत किंवा त्याच्या आधी म्हणा, त्याच्या आधी आपल्याला काय परफेक्ट करायचं आहे तर त्याच्या आधी परफेक्ट करायचे आहेत आपल्याला असे 60+ टॉपिक की ज्याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न येणार आहे. मग असे 60+ टॉपिक कुठले असतील किंवा कोणते असे प्रश्न करायचे तुम्हाला की त्याच्या अनालिसिस मधून तुमचे ते टॉपिक कव्हर होतील. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे हा जो इतिहासाचा पहिला प्रश्न आहे तो.
आता हा जो इतिहासाचा पहिला प्रश्न आहे हा आपला एक सरळ सरळ आलेला PYQ आहे. हा PYQ कोणता आहे तर हा अगदी UPSCच्या प्रिलियम्सला सुद्धा हा PYQ येऊन गेलेला आहे. ज्यांनी PYQ वाचलेत त्यांना माहिती आहे. त्यासोबतच हा PYQ तुम्हाला कंबाईनला आलाय, कंबाईनच्या मुख्यला आलाय म्हणजे मेन्सला आलेला आहे. हा राज्यसेवेच्या मेन्सला भरपूर वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. त्यासोबतच कंबाईनच्या भरपूर साऱ्या पूर्व परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारून झालेला आहे. म्हणजे या सगळ्या जर प्रश्न आपण व्यवस्थित वाचले, या सगळ्या प्रश्नांचं डिटेल आपण अनालिसिस केलं तर हा प्रश्न आपल्याला इझिली सॉल्व्ह होतो. आता हे कशासाठी करायचं, कारण जे 60 मार्क आपल्याला मिळवायचे किंवा 60 प्रश्न जे आपल्याला ॲक्युरेट आणायचे आहेत हे तुम्हाला त्या टॉपिक परफेक्ट केल्यानंतरच कळतं. त्यासाठी मी नेहमी एक उदाहरण देते, ते मी तुम्हाला उदाहरण सांगते. बघा, आपल्याला जेव्हा एक आपण मूवी बघितला, ठीक आहे, हां, एक आपण मूवी बघितला, तर तो मूवी बघितल्यानंतर आपल्याला तो पिक्चर जो आहे ह्या पिक्चरची एक स्टोरी लाईन जी आहे ही स्टोरी लाईन पाठ होते किंवा आपल्याला त्याच्यातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी पाठ होतात किंवा तो पिक्चर काय आहे तो आपल्याला समजतो. पण जर आपण एखादी रील बघितली, जर आपण एखादी रील बघतो तर ती रील बघितल्यानंतर काय होतं बरं, काय होतं बरं, तर ती रील बघून जेव्हा तुम्ही पिक्चर बघायला जाताय किंवा ती रील बघून जेव्हा तुम्ही मूवी बघता तेव्हा त्या मूवी मधल्या त्या रील मधल्या ईच अँड एव्हरी डिटेल तुमच्या पाठ होतात. ईच अँड एव्हरी ज्या काही डिटेल आहे ते सगळे डिटेल तुमच्या पाठ होतात. हे सेम असतं PYQ अनालिसिस. जेव्हा आपण एखादा घटक वाचतो तेव्हा आपल्याला त्याच्यातली स्टोरी लाईन कळते, पण आपल्याला ॲक्युरेसी येते का, नाही येत. आपल्याला जेव्हा ती गोष्ट आपण 4, 5, 6 वेळा वाचू तेव्हा आपल्याला ॲक्युरेसी येणार आहे. पण आपला जो काही इतका सगळा सिलेबस आहे हा आपण 4, 5, 6 वेळा कधी वाचू शकतो, जेव्हा 1-2 विषय असतील तेव्हा. आता आपल्याकडे वाचायला विषय आहेत 7 ते 8. हे सगळे विषय आपले तितके वाचून होऊ शकतात का, नाही वाचून होऊ शकत. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला जशा ह्या छोट्या छोट्या रील्स आपण काढलेल्या आहेत, जसं पिक्चर मधले छोटे छोटे इम्पॉर्टंट पार्ट्स वेगवेगळे करून जशा वेगवेगळ्या रील्स मध्ये आपल्याला जशी ॲक्युरेसी मिळते म्हणजे आपल्याला जसं त्याच्यात परफेक्शन कळतं, सेम त्याच पद्धतीने आपण करायचं असतं PYQ अनालिसिस. आपण जर या प्रश्नाचं PYQ अनालिसिस केलं तर तुम्हाला विठ्ठलरामजी शिंदे यांची सगळी माहिती कळते. सगळं म्हणजे 1906ला काय आहे अस्पृश्यांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय केलेलं आहे, कुठली संस्था स्थापन केलेली आहे सांगा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला कळते. तुकाराम तात्या पडवळ आहेत त्यांची सगळी माहिती आपल्याला कळते. त्यानंतर भाऊराव पाटील हे जे नाव आहे हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ॲटलिस्ट आपल्याला एवढी माहिती कळते. हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर विधवा व पण अनाचार हे नवीन होतं, कारण आयोगाने हा जो प्रश्न आहे हा नवीन प्रश्न विचारला. पण या प्रश्नाचं तुम्ही अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर यांची सगळी माहिती कळेल. विष्णुशास्त्री पंडित, विधवा पुनर्विवाह आणि ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांच्या पुस्तकाचं त्यांनी काय केलेलं आहे, मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. बाळशास्त्री जांभेकर आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती कळते. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हा प्रश्नाचं अनालिसिस करता तुम्हाला कर्जनी योजना काही होती का, नव्हती. लॉर्ड कर्जनी योजनाच काही नव्हती. लतीफ योजना काही होती का, नव्हती. अब्दुल लतीफ हे नाव माहिती आहे आपल्याला, पण लतीफ योजना माहिती नाही. अलीगढ योजना काही होती का, नाही. क्रिप्स प्रस्ताव तुम्हाला माहिती आहे 1942चा. मग जेव्हा तुम्ही क्रिप्स प्रस्ताव करता तर त्या क्रिप्स प्रस्तावासोबतच याच्या आधीचे प्रस्ताव का फेल गेले हे तुम्हाला कळतं. क्रिप्स प्रस्ताव का फेल गेला हा तुम्हाला कळतो. त्याच्यानंतर आलेली माउंटबॅटन योजना ती तुम्हाला डिटेलमध्ये कळते. आणि मग भारत स्वतंत्र कसा झाला आणि कोणत्या अटींवर झाला हे आपल्याला कळतं. देसाई लियाकत अली करार असेल, राजाजी योजना असेल, शिमला परिषद असेल, क्रिप्स परिषद असेल, ऑगस्ट ऑफर असेल, लिन लिथिगोची ऑफर आहे ज्याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणतो. हा सगळा सिक्वेन्स आणि त्या प्रत्येक योजनेमध्ये त्यांच्या ज्या काही शिफारशी होत्या किंवा त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या काही तरतुदी होत्या, म्हणून शिफारशी म्हणण्यापेक्षा तरतुदी म्हणू, त्या सगळ्या आपल्याला डिटेलमध्ये कळतात. आणि एका प्रश्नासोबत आपले 4 प्रश्न होतात आणि 100 प्रश्नांसोबत आपले 100 पण नको पकडू आपण, 60 पकडू, 60 प्रश्नांसोबत आपले 200 प्रश्न त्याचं डिटेल अनालिसिस होतं आपलं. आणि त्यासाठी म्हणून इथं पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आहे 1909चा. मुस्लिमांचं समर्थन मिळवण्यासाठी इंडिया काउन्सिलने 1909च्या ऍक्टने त्यांना काय दिलं तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. आताच्या कंबाईनचा प्रश्न, 2025च्या राज्यसेवेचा प्रश्न. प्रत्येक परीक्षेमध्ये 1909च्या कायद्यावर प्रश्न, 1919च्या कायद्यावर प्रश्न, 1935च्या कायद्यावर प्रश्न, 1861च्या कायद्यावर प्रश्न, 1858च्या कायद्यावर प्रश्न. हे जर तुम्ही डिटेलमध्ये केलं तर तुमचा कुठलाच ऍक्टवरचा प्रश्न चुकणार नाही जर तुम्ही त्याच्या अनुषंगाने अभ्यास केला तर. सगळ्या कायद्यांचा अभ्यास केला तुमच्या तरतुदी परफेक्ट नाही होणार, पण 1909चा कायदा वाचायचा आहे तर तरतुदी परफेक्ट होतील. 1935चा कायदा वाचायचा तर तुमच्या तरतुदी परफेक्ट होणार आहेत.
भारत मंत्र्याचं पद आणि हाय कमिशनराचं पद, 2 पद निर्माण झाली. कधी कधी निर्माण झाली. 1858ला काय निर्माण झालं, आत्ताच्या कंबाईनचा प्रश्न. आणि 1919ला काय निर्माण झालं, मागच्या कंबाईनचा प्रश्न. या राज्यसेवेमध्ये सुद्धा प्रश्न आणि 2024 मध्ये 24 मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. सो हे तुम्हाला कधी कळतं, जेव्हा तुम्ही त्याचा रिव्हर्स ऑर्डरने त्याचा ॲक्युरेट अभ्यास करायला जाता तेव्हा. आणि जर या पेपरमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला असे भरपूर सारे, हा सुद्धा एक PYQ आहे एन्शंट मधला, हा सुद्धा PYQ आहे जो की कृष्णदेवराय याच्यावर आयोगाने भरपूर वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज आहे, आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज आहे. त्याच्याशिवाय आयोगाचा कुठलाही पेपर पूर्ण होत नाही. हा PYQ आहे. हा एक न्यू क्वेश्चन आहे, पण आपण पूर्ण पेपरमध्ये 10 क्वेश्चन असे पकडणारच आहोत की जे आपल्याला येणारच नाहीयेत. सो ते आपण लीव करूया. पण अशा प्रश्नांवरती आपल्याला सगळ्या गोष्टींचा फोकस करायचा आहे की आपली ॲक्युरेसी कशी वाढेल आणि आपण पेपरमध्ये कन्फ्यूज होणार नाही, आपल्याला ॲक्युरेट आन्सर देता येतील आणि आपल्याला 60 मार्क्स 60+ मार्क्स, आपण जे की टार्गेट आपलं आहे 120 मार्क्स प्लस मार्कांचं, ते आपल्याला इझिली अचीव करता येईल. त्याच्यानंतर हैदराबाद संस्थान आहे, याचा अभ्यास PYQ तुम्ही केल्यावर कळतो तुम्हाला. अकबराने खाने खान ही पदवी कुणाला दिली, तर हा प्रश्न कितीतरी वेळा अब्दुल फजल आहे, अब्दुल रहीम आहे यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर महान दिल्ली दरबाराचे वर्णन, भारतीय संसद प्रश्न येऊन गेलेला आहे. KT तेलंग तुम्हाला माहिती आहेत, गवा जोशी माहिती आहेत, रानाडे माहिती आहेत, चिपळूणकर माहिती आहेत. आगरकर, चिपळूणकर आणि टिळक काय स्थापन केलेलं होतं सांगा मला पटकन. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी MBD आहे, मोहम्मद बिन तुगलक आहे, फिरोजशाह तुगलक आहे, बलबन आहे. कितीतरी वेळा आलेले त्यांच्यावर प्रश्न आहेत. त्यांची माहिती करा. त्यांची तुम्ही माहिती जर ॲक्युरेट पाठ केली तर त्याचा प्रश्न कधीच तुमचा चुकणार नाही. कितीतरी वेळा आलेला PYQ आहे. काय PYQ आहे, प्रकाश आहे त्याच्यातला आणि माहुली, हे 2 याच्यातले PYQ आहेत ज्याच्यावरनं आपल्याला उत्तर काढता येतं. त्याच्यानंतर इथं आपल्याला काय पाठ करावी लागते, लोकसंख्या पाठ करावी लागते. केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीचा प्रश्न आयोगाने विचारलाय, तसा सेम जातीबद्दल प्रश्न विचारून झालेला आहे. मध्य प्रदेशवरती जो प्रश्न होता तो आयोगाने विचारून झालेला आहे. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ही केंद्रशासित प्रदेशात विचारलेली आहे. जेव्हा राज्याचा विचार केला जाईल तेव्हा मध्य प्रदेश उत्तर येईल. आयोगाने प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. त्यानंतर साक्षरता दरावरती प्रश्न नेहमीच विचारलेला आहे. महाराष्ट्र आणि मग महाराष्ट्रातले वेगवेगळे जिल्हे असतील ते सुद्धा इथं आपल्याला पाठांतर करायचे आहेत. हा प्रश्न आयोगाने असा 2 विधानांमध्ये विचारलेला होता, जो की या परीक्षेत आयोगाने 4 विधानांमध्ये बनवलेला आहे. त्यानंतर कितीतरी वेळा आलेला PYQ आहे. जलजन्य खडक आहे. इथं आपल्याला कशाचा अभ्यास केल्यावर हे कळतं, जेव्हा आपण अग्निज खडक जे आहेत, हे अग्निज खडक असतील, स्तरित खडक असतील आणि दुसरे कोणते आहेत, रूपांतरित खडक आहेत, या 3ही खडकांचा अभ्यास करतो तेव्हा हे जलजन्य खडकांचा आपण अभ्यास करतो. कारण हे कशामध्ये येतात, स्तरित खडक जे आहेत, काय म्हणतो त्याला आपण, सेडिमेंटरी रॉक. तर हे जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत, या सेडिमेंटरी रॉक्सचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुमचा आपोआप जलजन्य खडक, कारण त्याचाच प्रकार आहे तो. सो जलजन्य खडक केमिकल प्रोसेसने फॉर्म झालेला आणि बायोलॉजिकल प्रोसेसने फॉर्म झालेला, ह्या दोघांवर जिप्सम पण आहे, पंकास्मा आहे, ग्रॅनाइट आहे, सगळ्यावर आयोगाने शेल आहे, प्रश्न विचारून झालेले आहेत. ऑप्शनमध्ये आयोगाने नेहमी दिलेले आहेत हे पर्याय. सो जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला प्रश्न आरामात सुटणार आहे. त्यानंतर आवर्तांवर आयोगाने PYQ विचारून झालेला आहे. सिंधूच्या उपनद्या विचारून झालेल्या आहेत आणि जरी सिंधूच्या उपनद्या माहिती नसल्या तरी सुद्धा गंडक आहे, कोसी आहे, सोन आहे, या कुणाच्या उपनद्या आहेत ते आपल्याला माहिती आहे. आपण त्याच्यावरनं इलिमिनेशन करू शकतो. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर कितीतरी वेळा आलेला PYQ. कशा पद्धतीने वादळांची निर्मिती होते, का निर्मिती होते, कमी दाबाचा पट्टा मध्ये निर्माण झालेला आहे आणि हाय प्रेशर बाजूला निर्माण झालेला आहे, वादळ येणार आहे. त्याच्यानंतर PYQ आहे. काय PYQ आहे याच्यातलं ऑक्सिजनची पातळी, ज्याला आपण काय म्हणतो, BOD, बायोलॉजिकल बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड कशी वाढते, कशी कमी होते. आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला मिथेन कशाने निर्माण होतो, फॉस्फेटची खतं प्रश्न विचारून झालाय. नायट्रोजन डायऑक्साईड आम्लपर्जन्य, SO2 आम्लपर्जन्य, PYQ आहे. हा प्रश्न PYQ नाहीये. हा हिप्पो प्रश्न PYQ आहे. रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस 5वीच्या पुस्तकातला असेल हा भाग. हा प्रश्न वेगळा असला. अन्न सुरक्षा विधेयक PYQ आहे प्रश्न. शाश्वत विकास 1980 ची वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी 1980 PYQ. शाश्वत लक्ष्य कोणत्या स्थानावरती आहे, तर हा करंट बेस
पण माहिती असलेला आणि माहिती असायलाच पाहिजे असा प्रश्न आहे. सो इतक्या याच्यावरून फक्त आपण घेऊया, कारण व्हिडिओ फार जास्त आपला मोठा होईल. सो याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण डिटेल PYQ अनालिसिस केलं तर डिटेल PYQ अनालिसिस केल्यानंतर आपला भरपूर सारा भाग, मग मी त्याच्यात काय काय म्हणते, मी म्हणते 70% तुमचा सिलेबस जो की तुमचा ॲक्युरेट होतो, पूर्ण होत नाही नुसता, तर तो तुमचा ॲक्युरेट होतो. ॲक्युरेट म्हणजे अशी तुम्हाला फटाफट त्याची उत्तरं देता येतात. तुम्हाला प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते तुम्हाला समजतं. तुम्हाला PYQ कसे सॉल्व्ह करायचे आहेत, कसं कुठल्या पद्धतीने आयोगाने प्रश्न आत्तापर्यंत विचारलाय, आयोगाचा ट्रेंड काय आहे, याच्यावर आयोगाने प्रश्न जर आधी विचारलेला आहे, तो टॉपिक जर माझा पाठ आहे तर त्या टॉपिकवर कसलाही प्रश्न आला तरी तो मला सोडवता येतो. सो अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित जर PYQ अनालिसिस केलं तर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 करा, कंबाईन परीक्षा करा, नाही तर कुठलीही पूर्व परीक्षा करा, नाही तर इव्हन मी म्हणेन कोणतीही मुख्य परीक्षा करा, तुम्हाला PYQ अनालिसिसच तुमचा बेस आहे, तोच तुम्हाला ॲक्युरेसीकडे घेऊन जाणार आहे. सो यासाठी म्हणून ही जी आपल्या ॲपवरती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 त्यासोबतच कंबाईन पूर्व परीक्षा जी आहे, तर त्या कंबाईन पूर्व परीक्षा 2026 साठी आपल्या आधी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा याच्या दोन्ही ज्या अनालिसिस बॅचेस होत्या, PYQ अनालिसिस बॅचेस, तर आपल्या ह्या वेगवेगळ्या होत्या. तर आपण काय केलेलं आहे यावेळेस, तर यावेळेस आपण काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा आणि जास्तीत जास्त अभ्यास व्हावा. तर यासाठी म्हणून आपण कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य 2020, 21, 22 आणि 23. तर 21 जे आपण मुख्य म्हणतो राज्यसेवा 20, 21, 22, 23, त्याच्यातला पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 4 मधला जेवढा आपल्याला GSचा भाग आहे पूर्व परीक्षेसाठी, अशा सगळ्या प्रश्नपत्रिकांचं एकत्रित अनालिसिस ची बॅच जी आहे तर ती आपल्या ॲपवर आपण नवीन लॉन्च केलेली आहे. जी आपली ऑलरेडी बॅच होती, जी की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईनसाठी ही वेगवेगळी होती. पण आता जेव्हा आपण PYQ अनालिसिस जे मी आता जे काही करत आहे, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी कळत आहेत की जे प्रश्न कंबाईनच्या मुख्यालय आलेले होते, जे प्रश्न कंबाईनच्या पूर्वला आलेले होते, ते राज्यसेवा पूर्वला येत आहेत. जे प्रश्न राज्यसेवेच्या पूर्वला आलेले होते ते कंबाईनच्या पूर्वला विचारतायत, जे राज्यसेवेच्या मुख्याला आलेले होते ते कंबाईनच्या मुख्याला विचारतायत. गट ब ची पूर्व असू दे, गट क ची पूर्व असू दे, गट ब ची मुख्य असू दे, गट क ची मुख्य असू दे. तर हेच सगळे जर प्रश्न सगळ्या परीक्षांमध्ये जर गोल 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 जर फिरत असतील, तर हेच प्रश्न आपण पकडले तर आपला ॲक्युरेट मार्कांचा जो आपण काय म्हणूया गोल ठेवलेला आहे, तर ते आपल्याला इझिली अचीव करता येईल. सो त्यासाठी म्हणून आपण ही जी PYQ अनालिसिस 360 डिग्री PYQ अनालिसिस बॅच आपल्या ॲपवरती आपण 12 तारखेपासून, कारण आपला पेपर जो आहे हा पेपर होईल गट क चा पूर्व परीक्षेचा पेपर 11 तारखेला आणि मग 12 तारखेपासून ही आपल्या ॲपवरती लॉन्च होणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ॲपची लिंक दिलेली आहे. फक्त एवढंच. आणखीन एक मी सांगेन की जर तुम्ही ही बॅच जॉईन करत असाल किंवा आधी पण तुम्ही केलेली असेल किंवा आधी तुम्ही कुठलंही PYQ अनालिसिस केलेलं असेल, कुठल्याही PYQ अनालिसिसमध्ये जितका तुमचा अभ्यास झालेला नसेल तितका अभ्यास तुमचा या बॅचमध्ये होईल हे तुम्हाला एका महिन्यात जाणवेल आणि मग तुम्ही ते सोडणार नाही, तुम्ही शेवटपर्यंत ते करणार हे मला माहिती आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की एकदा जर तुम्ही सुरू केलं की करायचं काय तुम्हाला, तर जो राज्यसेवा 2017 पासून 2025 पर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकांचा संच तुमच्याकडे असायला पाहिजे आणि कंबाईनचा संच जो आहे तर तो संच तुमच्याकडे असायला पाहिजे. फक्त करताना कसा अभ्यास करायचा, PYQ अनालिसिस तुम्ही बघताय तर ते तुम्ही लिहून काढायचं. तुम्हाला त्याच्या PDF ॲपवर अवेलेबल आहेत, पण तुम्हाला ते लिहून काढायचंय आणि लिहून काढताना पण तुम्ही काय कराल, तर सपोज की हा तुमचा पेपर आहे, ही तुमची प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेच्या मागे एक पेज जे आहे हे पेज तुम्हाला स्टेपल करायचंय आणि त्या पेजवरती तुम्हाला सगळं अनालिसिस त्याचं लिहून काढायचंय. कारण जेव्हा आपण शेवटी जेव्हा आपल्याला रिव्हिजन करायची वेळ येते त्यावेळेस मग आपण परत आपल्याला पुस्तकांकडे जायचं नाही, कुठल्याच गोष्टींकडे जायचं नाही. आपल्याला आपण जेवढं अनालिसिस केलेलं आहे फक्त आणि फक्त त्याच अनालिसिसवर आपल्याला ते मार्क मिळवायचे आणि ते मिळतात, 100% मिळतात. हे मी खात्रीने आज सांगू शकते, कारण याचं मी तुम्हाला कारण पण सांगते. अजून आयोगाची आन्सर की आलेली नाहीये गट ब च्या पूर्व परीक्षेची 2025 ची,
पण जेवढे काही मार्केटमध्ये आपण किंवा कुठेही मार्केट म्हणा किंवा MPSC मध्ये कुठल्याही लायब्ररीमध्ये जेवढे काही मार्क तुम्ही ऐकत आहात त्याच्यापेक्षा हमखास जास्त मार्क आपल्या मुलांना आलेले आहेत. कितीही म्हणजे आता आपण बघितलेलं आहे सगळ्यांनी की कंबाईन गट ब चा पूर्व परीक्षेचा पेपर किती जास्त कठीण होता. आणि हे मी स्वतः सांगत नाही, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्या काही विद्यार्थ्यांनी आपले बॅचेस केलेले आहेत त्यांना विचारा की मला या बॅचचा किती फायदा होईल. जर तुम्हाला 100% फायदा होईल असं जर कळालं तरच तुम्ही बॅच घ्या. आणि मी हे यासाठी तळमळीने सांगते कारण इतक्या जर कमी फीजमध्ये जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास होत असाल तर इतके जास्त पैसे जे तुम्ही आज वाया घालवत आहात, मी तर कोणाचंच नाव कुठलं आपण घेऊया नको, पण जे काही तुम्ही वाया घालवत आहात बाहेर, तर त्याचा तुम्हाला ॲट द एंड जो काही त्याचा रिझल्ट येतो, ज्याचा काही परिणाम होतो तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्यामुळे फक्त मी एवढंच सांगेन की तुम्हाला पूर्वपरीक्षा पास करायची आहे, फक्त एकाच गोष्टीवर निर्भर राहायचं, ती म्हणजे ही PYQ अनालिसिसची बॅच. त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही पूर्वपरीक्षेसाठी. आणि जे तुम्हाला एक्स्ट्राचं करावं लागणार आहे तर ते सगळं मी घेणार आहे. सो त्याच्यामुळे हे सोडून तुम्ही कुठल्याही वेगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहा कारण याच्यात आपण इतका अभ्यास घेतलेला आहे, खूप जास्त पेपर आहेत, जवळजवळ मला वाटते 50 पेक्षा जास्त, फक्त GSच्या 50 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस या बॅचमध्ये आहे. आणि इतकं केलं की अख्खा GS जो आहे हा कंप्लीट होतो. मी 70% का म्हणाले, कारण ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मी बोलत आहे आणि त्यामुळे जगाचा भूगोल त्याचा अनालिसिस आहेच सगळे याच्यामध्ये. पण जर मिडिएवल हिस्ट्रीचा भाग असेल 1 प्रश्न असेल, एन्शंट हिस्ट्रीचा भाग असेल 2 प्रश्न, आपण ते 3 किंवा 4 प्रश्न पकडूया तर ते वेगळे आहेत आपल्यासाठी. फक्त करंट अफेअर्स जे आहे, करंट अफेअर्स तुम्हाला सगळं या बॅचमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. सो याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो ती नक्की चेकआउट करा. आपल्या ॲपवरती सध्या एका महिन्यासाठी, कारण 11 तारीख आहे आणि गट क ची पूर्वपरीक्षा आहे, सो एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे PYQ अनालिसिसच्या बॅचवर. 199 त्याची फीज आहे, त्याची माहिती पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये. सो ती तुम्ही घेऊन चेक करू शकता की मला याचा फायदा होतोय का, मला याचा फायदा होईल का आणि मी याच्यावर विसंबून राहू शकतो का. तर माझं उत्तर आहे 100%. आणि ते सुद्धा तुम्ही इतर जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत आपल्या बॅचेस केलेले आहेत, जे आतापर्यंत MK मेंटरशिप सोबत जोडलेले असतील, त्या विद्यार्थ्यांचा तुम्ही रेफरन्स घ्या, त्या विद्यार्थ्यांना विचारा आणि मगच अभ्यासाला सुरुवात करा. बाकी एवढंच की अभ्यास तुम्ही सुरू केला की तुम्ही पूर्वपरीक्षा पासच होणार आहात, इतका फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स ठेवायचा आहे की जे मी काही करतोय ते योग्य आहे आणि याच्यातून माझे सगळे प्रश्न सुटणार आहेत. मग ते प्रश्न तुम्हाला येऊ किंवा न येऊ. ठीक आहे. सो त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेली आहे, ती नक्की चेकआउट करा. थांबूया आपण इथे.